चला लवकर आणा ब्रेकफास्ट. गरमागरम इडली. वा वा वा. ज्योती, तू एकदम गृहिणी व्हायची तयारी सुरू केलेली दिसतेस. हा गुड गुड, कीप इट अप. हॅलो. नमस्कार. हा बोला जाधव साहेब. रणदिवे बहुतेक बेलवर सुटतील. ठीक आहे जाधव साहेब, सुटला तर सुटू दे. अहो जाईल कुठे, कधीतरी येईलच आपल्या हातात. तेव्हा बघून घेऊ बरोबर त्याला. काय? हो हो ठीक आहे. ओके ओके बाय. विनायक रणदिवे बहुतेक जामिनावर सुटेल नाही. पण डॅडी, ते आता प्रीतीचे होणारे सासरे आहेत. म्हणजे काय? त्यांनी मला या अरुण गडकरीला संपवण्याचा घाट घातला होता ना. बघ काय होतं ते. म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलीचा सुद्धा विचार करणार नाही आहात? अरुण, ज्योती म्हणते ते बरोबर आहे. आपल्याला प्रीतीचाही विचार करायला हवाच ना. डॅडी, मला खरंच असं वाटतं की तुम्ही आता विनायक रणदिवेंशी संबंध चांगले ठेवायला हवे. खूप लहान आहेस तू अजून. हे जे काय डावपेच चाललेत ना आमच्यातले, तुझ्या विचारशक्तीच्या पलीकडचे आहेत ज्योती. त्यामुळे या विषयामध्ये तू न बोललेलंच बरं. इथे इथे इथेच आहे करा. हा बरोबर आहे. वा मस्तच आहे. आहा हे तुमचं घड्याळ बरोबर आहे का? टाईम चालू आहे. घ्या. अंगठी सोन्याची आहे ना? वाटत नाही. हे सगळं व्यवस्थित आहे का बघा. घड्याळ बिळाळ तुमचंच आहे ना? हे आमच्याकडे काय सगळं व्यवस्थित आम्ही परत करतो, सुपूर्द करतो. बरे होतं. थँक्यू इन्स्पेक्टर. धन्यवाद. हो सरदेसाई. पोलिसांशी जरा बोलताना तोंड सांभाळून बोलायचं असतं, नाहीतर कधी गळ्याशी येईल कळणार नाही. नाही तुमचं वय लहान आहे म्हणून सांगतो. माझ्या लहान वयाकडे बघून फसू नका इन्स्पेक्टर. माझ्या वयाची कमतरता मी माझ्या बुद्धीने भरून काढेन.
आपल्या डॅडींच्या मनात कधी काय असेल ना काही सांगता येत नाही. आता काय झालं? नवीन काही नाही, नेहमीप्रमाणे माझ्यावरच भडकले. मला म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. ह्या गोष्टी म्हणजे? सध्या हॉट टॉपिक कुठला आहे? एक म्हणजे तू आणि आशिष, दुसरा विषय म्हणजे आशिषचे बाबा आणि आपले डॅडी. मला एक कळत नाही दीदी, तू ह्या टॉपिकवर डॅडींशी बोलायला जातेस कशाला? घ्या, म्हणजे ज्याचं करावा भलं तो म्हणतो आपलंच खरं. हे बघ, मला तुझ्याविषयी काहीतरी वाटतं म्हणून मी बोलायला गेले. ठीक आहे, इथून पुढे नाही बोलणार. ओके, सॉरी. प्लीज प्लीज प्लीज. रागावली? सॉरी. डॅडी तुला काही बोलतात मग मला वाईट वाटतं. हे बघ, डॅडी मला काही बोलले तरी मी घाबरत नाही, तुला माहितीये ना. मला जे काही पटतं किंवा नाही पटत ते मी स्पष्टपणे सांगते आणि इथून पुढेही सांगत राहीन. मला कळतंय तू काय बोलतेस, तुला माझी काळजी वाटते. पण एक सांगू, आशिष बद्दल डॅडींशी मम्मीशी बोलली मी आणि मी माझा निर्णय घेतलाय. आणि काय? डॅडींनी आशिषला बोलवलंय. ते काही बोलतील, कसेही वागतील आशिषचे, पण मी लग्न तर त्याच्याशीच करणार आहे ना. सो खरंच मोठी झालीस, मॅच्युअर्ड. ऑल द बेस्ट. सागर, काय काका, हे हवंय का? सागर, आतापर्यंत तू खूप केलंस. काका प्लीज. तुला काही सांगावंसं वाटतंय. सागर, खूप वर्ष वकिली केली, कायद्याचा अभ्यास केला, पण यापुढे मी वकिली करीन असं मला वाटत नाही. काका, सागर बोल. काय करतेस? काय नाही, कामात आहे. सागर एक मिनिट. हॅलो. मुक्ता, जरा आत ये. हो सर, आलेच.
सागर, बॉसनी बोलवलंय. कॅन आय कॉल यू लेटर? या, बाय. मुक्ता, एक मिनिट. मी तुझ्याकडेच येत होते. चल कॉफी प्यायला चल. 5 मिनिटं थांबतेस? बॉसनी बोलवलंय. Come in, sir. Yeah, come in. बोलवलं सर? बस. मुक्ता, मी तुझं काम बघितलं, चेक केलं. एक्सलंट जॉब. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. आय एम रिअली हॅपी. आपले सगळे बॉसेसही खुश आहेत तुझ्यावर. फक्त आम्हाला तुला आता पगारवाढ देता येणार नाही. इट्स ओके सर. तुम्हाला माझं काम आवडलं ना, मग पगार वाढतो किंवा नाही हे महत्वाचं नाहीये. आणखीन एक महत्वाचं, हे बघ, तुझी ही सवय बदलून टाक. कोणती? हीच पैशांबद्दलची उदासीनता. हे बघ, प्रत्येक माणसाला त्याच्या कामाची किंमत ही कळायला हवी आणि ती त्याला मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही करायला हवे. पण सर, पण बिण काही नाही. हे बघ, आम्ही तुला पगारवाढ देऊ शकत नसलो तरी आम्ही तुला एक स्पेशल अलाउन्स देणार आहोत. अर्थात त्या अलाउन्सचं स्वरूप काय ते आपण ठरवूयात, पण तो तुला मिळणार हे नक्की. खुश? हो सर. थँक्यू सो मच. आजी, ऍक्च्युली मी तुला फोन करणारच होतो. विनायक काकांचा जामीन झाला. वा वा वा, देव पावला. ते व्यवस्थित सुटले आणि गौरी बरोबर घरी सुद्धा गेले. हा सुटणार म्हणत होते सगळेजण, पण नुसतं म्हणणं आणि प्रत्यक्ष घडणं यात केवढं अंतर असतं नाही. ऍक्च्युली सगळं व्यवस्थित पार पडलं. मी गेलो होतो पोलीस स्टेशनवर. गौरी सुद्धा बरोबर होती. अरे वा. विनायकराव काही बोलले का? ऍक्च्युली आजी, इतक्या दिवसांनी ते बोलले, पण फक्त एकच वाक्य. इट्स रिअली सॅड. ते म्हणाले की यापुढे सरकारी वकील म्हणून कधीच काम करणार नाही. बस, खूप झालं. बाकी रिॲक्शन म्हणशील तर काहीच नव्हती. फार मानी आणि मनस्वी आहेत ते. त्यांच्या मनाला झालेली जखम अशी सहजासहजी नाही भरून निघणार. पण सागर, गौरी बरोबर तुम्ही तिथे होतात ते फार बरं झालं. थँक्स आजी. पण आजी, ऍक्च्युली हे सगळं होणारच होतं. मी खास असं काहीच केलं नाही. बाकी म्हणशील आजी, ऍक्च्युली मला दुसऱ्या लाईनवर एक फोन येतोय. मी तुला नंतर कॉल करतो. ओके? हा, बर. बाय. हा फ्रेंड, बोल. हॅलो फ्रेंड, हाव आर यू? आय एम फाईन, थँक्स. तू कशी आहेस? मी मजेत. पण ना, हल्ली होमवर्क खूप असतो आणि मला ना मॅथचा जाम कंटाळा येतो.
अच्छा, मग तुला कुठचा सब्जेक्ट आवडतो? मला पोएम्स म्हणायला आवडतात. आणि ए थांब थांब, मी ना तुला काहीतरी सांगायला फोन केलाय, ते आधी ऐकून घे, नाही तर मी विसरीन. हा सांग ना. माझ्या डॅडींनी आणि मम्माने तुला आमच्या म्हणजे माझ्या घरी बोलावलंय. खरी? कशाला? असंच. डॅडी म्हणाले आपण मस्तपैकी गप्पा मारू, खाऊ पिऊ, मज्जा करू. येशील ना? ऍक्च्युली बघायला लागेल, मला किती काम आहे. मी तुला फोन करतो ना. ए फ्रेंड, एवढा काय भाव खातोस, ये ना. ए तू यायचं म्हणजे यायचं, आणि म्हणजे यायचंच. ओके ओके ठीक आहे. तू तुझा पत्ता SMS कर मला, मी संध्याकाळी पोहोचतो. हॅपी? ओके बाय. ओके बाय, टेक केअर. बाबा, उपमा खाताय ना? नाही राजा, मला भूक नाहीये. बाबा, आता मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये, आणि तुम्ही काहीही बोलायचं नाही, माझं निमूटपणे ऐकायचंय. थोडंसं खाऊन घ्या, आणि नाटकं केल्यासारखं खायचं नाही, पोटभर खायचंय. अरे बाबा, बरं झालं घरी आलात. खूप दिवसांनी बघून बरं वाटलं हा बाबा, खरंच. बरं चला, आता बाबा घरी आलेत ना, मी प्रीतीला केलेलं प्रॉमिस पाळू शकेन. तिच्या डॅडना भेटायचंय. आशिष, अरे बाबा आलेत, तू त्यांच्याशी थोडं तरी बोल ना आधी. अगं ते तर असणारच आहेत ना इथे, काय बाबा, हो की नाही? बरं चल, मी जाऊन येतो. बाबा, नाश्ता करून घ्या. मी आलेच. आधी नाश्ता करा. बोल सागर, काय महत्वाचं सांगायचं होतं? आजीचं आणि माझं काय बोलणं झालं हे तुम्हाला सांगायचं होतं. हडसावळे साहेबांनी त्यांचा राजीनामा आजीला नेऊन दिला, हे तर तुम्हाला माहिती असेलच. आजी खूप डिस्टर्ब होती. म्हणजे कंपनीतल्या जुन्या आणि जाणत्या माणसांना अशी वागणूक मिळते ह्याचं तिला खूप वाईट वाटत होतं. होय, आणि त्याचं कारण आहे की त्यांना असं वाटतं की कंपनी चालते ती जुन्या लोकांमुळेच. हो, तिने मला सांगितलं की आपल्या कंपनीची ही जुनी पद्धत आहे, ती आता तू जपली पाहिजेस. मग काय ठरवलंस तू? मी आजीला शब्द दिलाय, कंपनीतला कुठलाही माणूस अशा पद्धतीने कंपनी सोडून जाणार नाही. मी बरोबर केलं ना? Absolutely. And I'm proud of you. आजीने सांगितल्यानुसार मी हडसावळे साहेबांना भेटायला बोलावलं. गुड. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना भेट जरूर, पण ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये.
कोणालाही म्हणजे कळलं ना? या मी काळजी घेईन. आणि आनंद बाकीच्या स्टाफशी बोलतोय, त्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत तो सांगणार आहे. आणि पुढे काय ॲक्शन घ्यायची आहे ती त्यावरच अवलंबून असेल. तू जे काही करशील त्याला आमचा पाठिंबा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.